संपूर्ण देशात आज चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली आहे। याच्या मागे तीनदाही झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आता सध्या मी पेट्रोल पंपावर उभी आहे। आपण पाहू शकता की ह्या वेळेस पेट्रोलमध्ये 2 रुपये 61 पैशांनी तर डिझेलमध्ये 2 रुपये 71 पैशांनी वाढ झालेली आहे। याचमुळे जे शेतकरी आहे यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं किंवा जे गाडी 4 व्हीलर वगैरे वापरतात त्यांना याचा मोठा फटका बसतो। याच्यावरच आपल्यासोबत बोलण्यासाठी नागरिक आहे। काय सांगाल तुम्ही की काय याच्यावर खिशावर कात्री पडते? खिशावर खूप मोठी कात्री पडते। आमचा लँड डेव्हलपरचा व्यवसाय JCB पॉक्लर। आम्ही आता शेतकऱ्याच्या दरामध्ये 200 ते 300 रुपयांनी प्रति तासामागे वाढ केलेली। याचा भार ना पेट्रोल डिझेल कंपनीला पडतो ना आम्हाला पडतो। याचा भार डायरेक्ट शेतकऱ्याच्या खिशावर पडतो आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडत चाललेला आहे। आणि तुम्हाला मग तुम्ही रेट वाढवलेत तर शेतकरी तुम्हाला काही याच्यावर बोलतात की एवढं दर वाढलेले आहेत तर आम्ही हे काम करणार की नाही? आम्ही पण शेतकऱ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो, पण डिझेल पेट्रोलच्या भाववाढामुळे आम्हाला नाईलाजाने ते भाव घ्यावा लागतात। एकंदरीत पाहता पेट्रोल डिझेलचे दर वाढले याच्यामुळे खरं तर खूप आर्थिक ताण हा शेतकऱ्यांवर येतो। याच्यावरच आपल्या बोलण्यासाठी शेतकरी काय सांगाल तुम्ही की पेट्रोल डिझेलचे दर वाढले त्याच्यामध्ये तुम्ही ट्रॅक्टरनी नांगरणी हे करता त्याच्यावर काय परिणाम होतो? परिणाम नक्कीच झालेला आहे। आज जर पाहिलं तर ही भाववाढ शेतकऱ्यांना नक्कीच परवडणारी नाही। त्यामध्ये जर पाहिलं तर शेतमालाला बाजारभाव पूर्णपणे कोलमडलेले आहे आणि त्यामध्ये जर आज जर ही डिझेल पेट्रोल जर वाढ झाली तर शेतकऱ्याने नेमके हे पुढले येणारे पिकाची उभारणी कशी करायची हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे। आणि सध्या आता मान्सून सुरू होणार आहे त्यामुळे शेतातली मशागतीची कामं सुरू झाले त्याच्यावर काय परिणाम होईल का? नक्कीच परिणाम होणार आहे। डिझेल वाढल्यामुळे आता शेतामध्ये ते ट्रॅक्टरला डिझेल वेळेत उपलब्ध होत नाही, त्यामध्ये इथे शेतकऱ्याचा वेळ जात आहे पंपावर, त्यामुळे नक्कीच परिणाम होणार आहे। 2 रुपयांनी जरी पेट्रोल डिझेल महाग झालं तर याचा मोठाच आर्थिक फटका हा सर्वसामान्य माणसांना बसतो। आणि सध्या आता जे पावसामुळे शेतामध्ये जे मशागत करणार आहेत त्यामुळे जे ट्रॅक्टरवाले आहेत त्यांना सुद्धा हे पेट्रोल डिझेल दर वाढीने घ्यावं लागत आहे आणि याचाच मोठा आर्थिक फटका हा शेतकऱ्यांना सुद्धा बसणार आहे। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।